गाइस, आपने कभी कोरियन चीज़ पहाड़ी मैगी ट्राई की है? सब कीजिए, नहीं की होगी तो। हे गाईज, तर कसे आहे तुम्ही सर्व. आज मी बनवती आहे कोरियन चीज मॅगी. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर हे बघा, हे माझ्या वहिनीने बनवली आहे छानपैकी कॉफी आणि चहा. चहा जो आहे तो माझ्या नानूसाठी बनवला आहे आणि मम्मासाठी कॉफी बनवली आहे त्यांनी. तर मी म्हटलं चला तुमचासुद्धा एक छान व्हिडिओ घेते, पण त्या बोलल्या नाही, नका, मला नका घेऊ, कारण की मी तयारी नाही केली आहे. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम तुम्हाला घेईल नक्की. तर इकडे आमचा बनतोय छानपैकी चहा आणि चहा झाला आहे शिजून, तर त्यांनी छानपैकी सर्व केला. चला तर गाईज, आता आपण सुरुवात करूया मॅगी बनवायला. तर सगळ्यात पहिले मी आता कट करणार आहे कांदा एकदम स्मॉल पीसेसमध्ये, ताकी आपल्या मॅगीची टेस्ट खूप छान अशी होईल. आणि मी सोबतच शिमला मिरचीसुद्धा कट करणार आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. अशा प्रकारे आपला इथे कांदा कट करून झाला आहे आणि आता आपण घेतले शिमला मिरची. छानपैकी याला पण आपण कट करून घेऊया. इथे आपले कांदा आणि शिमला मिरची दोन्ही पण कट झाले आहेत गाईज. आता मी घेते एक वाटी आणि त्याच्यात आपण घेणार आहे थोडेसे तीळ, कारण की आपण बनवतोय कोरियन मॅगी. तर तुम्ही विचार करत असाल की मी चालत कुठे चालली आहे, तर मी आली आहे माझ्या घराच्या हॉलमध्ये, जिथे सर्वजण बसून छानपैकी माझ्या ताईच्या लग्नाचे व्हिडिओज बघत आहेत. फोटोग्राफरने खूप दिवसांनी एक पेनड्राईव्ह दिला आहे, त्याच्यात तिच्या लग्नाचे खूप छान व्हिडिओज आहे. तर हे सुरू आहे संगीत आणि इथे माझी मावशी खूप छान प्रकारे डान्स करते आहे संगीतमध्ये. मावशीचं डान्स करून झाल्यावरती आलं आहे राशी आणि नुपूरताई. त्या दोघींनी सुद्धा खूप छान डान्स केला होता गाईज. आणि मी इथे मम्मीला म्हणते आहे की चल ग माझा व्हिडिओ काढे, कारण की मला कॅमेरा पकडायला थोडंसं डिफिकल्ट जात होतं गाईज, कारण की मॅगी बनवणं आणि ते सोबत करणं. म्हटलं चला थोडंसं तुम्हाला व्हिडिओज दाखवून देऊया या लोकांचे. तर बघा, खूप छान असा डान्स करतायत त्या दोघी. तर फायनली गाईज मी मम्माला घेऊन आली आहे इकडे किचनमध्ये आणि मम्मी तुम्हाला सर्वांना हाय करताना. आणि हे आहेत आपले तीळ. आपल्याला तीळसुद्धा मॅगीमध्ये टाकायचे असतात. तर गाईज, हे आहे तूप जे माझ्या वहिनीने बनवलं आहे. त्या ॲक्च्युली बनवत होत्या, नंतर मी इकडे आली किचनमध्ये आणि त्या गेल्या तिकडे हॉलमध्ये व्हिडिओज वगैरे पाहायसाठी. तर मी बोलली थोडा वेळ किचन मला देऊन द्या, थोडा वेळ मी करते, तुम्ही थोडा वेळ बसा. आपल्याला मॅगीमध्ये टाकायला चीजसुद्धा लागणार आहे. तर मी सकाळी चीज पण घेऊन आली आहे मार्केटमधून 2 स्लाईस. आणि सोया सॉससुद्धा आपल्याला लागणार आहे गाईज इथे. तर सोया सॉस पण मी आणला आहे, पण एक प्रॉब्लेम झाली आहे. हे सोया सॉस जे आहे ना, याच्यात थोडंसंच आहे, तर आपलं याने होईल तर ठीक आहे. तर बघूया. टमाटर नाही चिरलं मी, टमाटर मी तसं मॅगीमध्ये नसते टाकत, पण आज टाकून बघते की टमाटरने टेस्ट कशी येते. आणि हे आपले चीज. गाईज, तुम्ही कधी कोरियन मॅगी खाल्ली आहे का? ते पण कोरियन पहाडी मॅगी. आज मी तेच बनवते आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडली. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके. सो आपण सुरुवात करूया आता मॅगी बनवायला. ओके.
गाईज तुम्हाला मी थोडे क्लिप्स दाखवणार आहे त्या व्हिडिओमधले. तर बघा इथे आम्ही सर्व डान्स करताना संगीतच्या नंतर ॲक्च्युली गाईज आम्ही हळद जी आहे ना ती खेळलोच नाही, फक्त ताईला हळद लावली. त्याच्यानंतर आम्ही हळद खेळलो नाही कारण की खूप कमी टाईम होता, कारण की लगेच आम्हाला संगीत सुरू करायचं होतं आणि खूप गडबड होती, त्यामुळे आम्ही हळद जास्त खेळलो नाही. पण मग नंतर जसे सगळे डान्स वगैरे परफॉर्मन्स वगैरे झाले तसे त्या सर्वांनी एकदम हळद घेऊन आले आणि एकदम खेळायला लागले खूप जास्त. तर ही आहे आमची परी, बघा कशी हसते ती. आतूला बघते, आतूचा व्हिडिओ बघते बघा. खूप छानपैकी ताईचा इथे शूट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. मी याच्यातले गाणे जे आहे ते सध्या म्यूट केले आहे कारण की कॉपीराईट इश्यू मला तो येऊ शकतो त्याच्यामुळे. तर मी ते सॉंग्स जे आहेत ते मी म्यूटच ठेवणार आहे. तसं तुम्ही माझा आवाज ऐकू शकता गाईज. तर इथे मी चेंज करताना पुढे घेताना व्हिडिओज हे बघा परी. आता बघा गाईज कशी हसते ती. इथे जे आहे तूप सुद्धा तयार झालेलं आहे गाईस, तुम्ही बघू शकता. तर आपण आता गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे गाईस आणि आता आपण सुरुवात करतोय मॅगी बनवायला. सर्वात पहिले आपण टाकणार आहे यात तेल आणि या तेलाला छानपैकी थोडं गरम होऊ देऊया. हे आहे तिखट, जिरं आणि मोहरी. तर आपण सर्वात पहिले टाकतोय जिरं. छानपैकी याला होऊ देऊया याच्यात तेलात. आता आपण टाकूया याच्यात थोडी मोहरी. याला सुद्धा आपण याच्यात छानपैकी होऊ देऊया. गॅसचा फ्लेम थोडा लो ठेवूया, तुम्ही थोडा फुल पण ठेवू शकता ताकी ते लवकर होईल. तसं मला ही मॅगी बनवायला खूप जास्त वेळ लागला आहे गाईस, नाहीतर मी खूप स्पीडमध्ये बनवते. आता आपण टाकतो याच्यात कांदे. कांद्यांना थोडंसं आपण पिंक होऊ देऊया. आणि हे बघा, हे जाते ट्रेन. माझ्या किचनच्या बाजूला एक खिडकी आहे, म्हणजे किचनमध्येच एक खिडकी आहे, तिथून जाते ट्रेन. आणि माहिती नाही गाईज, मला ही ट्रेन पाहायला नेहमी खूप आवडते. आणि हे बघा आपले कांदे होत आहेत. गाईस तुम्हाला पुढे पण व्हिडिओज बघायचे आहेत का? पुढे पण खूप छान डान्स आहेत. तर चला आपण पुढचे व्हिडिओज बघूया. तर आपण आलो इथे. तर इथे आम्ही डान्स करतोय गाईज एंट्रीचा, जिथे मी, रोहित, राशी, बिट्टू आणि माझ्या मामी आहेत या डान्समध्ये. तर बघा आता हे जे सॉन्ग प्ले होत आहे ना, ॲक्च्युली म्यूट केलं आहे, पण सॉन्ग आहे मेहंदी लगा के रखना, कारण की हे एंट्री सॉन्ग होतं गाईज. तर आम्ही खूप छान प्रकारे डान्स सेट केलेला फक्त 15 मिनटात, ते पण जेव्हा बारात आली होती त्याच्यानंतर आम्ही हा डान्स सेट केला, कारण की आम्हाला एंट्री खूप स्पेशल करायची होती. खूप छान प्रकारे हा डान्स रोहितने सेट केलेला होता. ॲक्च्युली आम्हाला प्रॅक्टिससाठी वेळसुद्धा नाही भेटला, पण तो खूप छान प्रकारे झाला. माझ्या मामी खूप सुंदर डान्स करतात, तुम्ही बघा. खूप छान स्टेप्स आणि खूप छान एक्सप्रेशन्स, खूप छान झालं आहे सर्व गाईज, तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओसुद्धा खूप छान आले आहेत गाईज. नेक्स्ट सॉन्ग होतं गाईज माझं जिजूंसोबत. तर तुम्ही सॉन्ग गेस करू शकता हां. तर ते गाणं होतं जिनके आगे जी जिनके पीछे जी, जिनके आगे पीछे जी जी, मैं उनकी साली हूँ मेरे जीजाजी. ते सॉन्ग होतं गाईज. आणि खूप छान प्रकारे हा डान्ससुद्धा मी प्रॅक्टिस नव्हता केलेला, पण वेळेवर सगळं झालं.
हे होत आले आहेत माझे कांदे. ॲक्च्युली थोडेसे जळलेले वाटत आहेत, कारण की मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत होती, पण ते जळलेले नाही आहेत पूर्ण, तर ते व्यवस्थित होत आहेत. तुम्ही बघू शकता गाईज. तर छानपैकी आपल्याला कांद्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम थोडा लो ठेवला तर कांदे नाही जळणार. जर फुल ठेवला असता तर आतापर्यंत पूर्ण काम तमाम झालं असतं त्या कांद्यांचं माझ्या. आणि चला नेक्स्ट व्हिडिओ दाखवते. तर इथे होते माझ्या ताईची खूप सुंदर एंट्री. ॲक्च्युली ह्या एंट्रीचं तिने इतकं डिसाईड करून ठेवलेलं होतं ना, की मला अशी एंट्री करायची आहे, मला तशी करायची आहे. छानपैकी तो दुपट्टा वगैरे, बापरे खूप सुंदर, खूप अतिसुंदर. तुम्ही बघू शकता. आणि ती दिसती पण खूप सुंदर आहे. खूप छान मेकअपसुद्धा केलेला आहे तिचा. आणि या व्हिडिओमध्ये सॉन्गसुद्धा खूप छान टाकले आहे त्या दादानी, पण मी म्यूट केलेलं आहे. तर इथे छानपैकी आपले कांदे झाले आहेत. आपण आता टाकलं याच्यात टोमॅटो. हे टोमॅटोसुद्धा आपण छानपैकी तेलामध्ये होऊ देऊया. थोडं गॅसचा फ्लेम थोडा फुल करून पटापट होऊ देऊया टोमॅटोला. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहे शिमला मिरची. तर हे बघा, पटापट मी शिमला मिरची टाकली आहे याच्यात. टोमॅटो थोडे झाले होते, तर आता शिमला मिरचीला सुद्धा 5-10 मिनटं आपण होऊ देऊया. आता आपण यात ॲड करूया सोया सॉस. मी तुम्हाला आधीच बोलले होते गाईज की माझ्याकडे सोया सॉस जे थोडं कमी आहे, तर हे अर्धा चम्मच किंवा अर्ध्यापेक्षा कमी थोडं मी टाकल्या गेलं आहे याच्यात. तसं मी टोमॅटो टाकला आहे, तर टेस्ट तर तशी येणारच आहे त्याला, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही 1 चम्मच टाकू शकता. आपण यात घालूया 1 चम्मच तिखट. तर आपली मॅगी होईल झणझणीत छानपैकी तिखट. तुम्हाला पण असं तिखट थोडं आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता तिखट, तुमच्या चवीनुसार. इथे मी लसूण आणि जिरं जे आहे ना ते टाकायचं विसरली आहे, पण काही नाही, मी आता त्याला ठोकून मस्तपैकी छान पेस्ट बनवून टाकते त्यात. ही बनली आपली पेस्ट आणि टाकलं आहे मी त्याच्यात. सो त्याला थोडं परतून घेऊया. आणि आपले कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर शिमला मिरची एकदम छानपैकी झाले आहेत त्याच्यात. आता मी घातलं त्याच्यात पाणी. छानपैकी मॅगी मसाला टाकूया. आणि माहिती आहे, जेव्हा मॅगी मसाला आपण एखाद्या याच्यात टाकतो ना, तेव्हा पूर्ण घरात असा मॅगीचा सुगंध फैलतो. तर तो सुगंध मला खूप आवडतो. आणि ज्याला भूक लागलेली असते किंवा मग ज्याची मॅगी फेवरेट आहे ना, त्याच्यापर्यंत तो वास अगदी काही सेकंदात पोचून जातो. तुम्हाला पण मॅगी खूप आवडते का? मला इतकी नाही आवडत, फक्त कधी कधी. आता आपण यात घालूया मॅगी. आणि त्या मॅगीच्या नुसार पाणी घालायचं. म्हणजे कसं, कोणाकोणाला जास्त पाणी टाकलं ना तर ती मॅगीची थोडी हे होते, जास्त शिजते. पण कोणाकोणाला ना जास्त शिजलेली मॅगी नसते आवडत, जसं माझ्यासारखं. मला जास्त शिजलेली मॅगी नाही आवडत, तर मी थोडं कमीच पाणी टाकते त्यात. एक चिमूटभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त थोडे आपण घालूया त्यात तीळ. हे तुम्ही आता पण टाकू शकता. आणि जेव्हा तुम्ही मॅगी सर्व करसाल प्लेटमध्ये, तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. बघा, तर माझी मॅगी आता रेडी होते.
छानपैकी शिजती आहे बघा. थोडं कमी फ्लेमवरती शिजवायची, कारण की जास्त याच्यात ना ती खालून पूर्ण जळून जाते, त्याच्यामुळे थोडं कमी फ्लेमवर शिजवायची. गॅस चालू असताना थोडी मॅगी शिजल्यावरती आपण त्यात घालूया चीजचे स्लाइस, आणि ते स्लाइस जे आपोआप पिघलून जातील आणि त्याचं टेस्ट खूप छान येईल. सो ते थोडे थोडे मेल्ट व्हायला लागले आहेत. आणि अशा प्रकारे हे बघा, मी तुम्हाला दाखवणार होती मॅगी, पण ट्रेन जाते आहे बघा बाहेरून परत. मला हे ट्रेन पाहायला खूप आवडते गाईज. माहीत नाही, तसं तर माझ्या घराच्या बाजूने जाते आणि मी रोज बघते, तरी पण मला खूप आवडते. तर अशा प्रकारे आपली मॅगी झाली आहे तयार. तर तुम्ही पण या खायला मॅगी आणि तुमच्या घरी बनवा. सर्व केलेल्या मॅगीवरती छानपैकी आपण आपले थोडे तीळ जे आहेत ते स्प्रिंकल करूया, आणि मी त्यावरती छानपैकी चीज़सुद्धा घातलेला आहे, तर त्यांनी अजून छान येईल टेस्ट. गाइस देखिए, मेरी चीज़ कोरियन पहाड़ी मैगी तो तैयार है. अगर आपको भी ये मैगी अच्छी लगी है तो आप भी आपके घर पे ट्राई कर सकते हो. लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को. थैंक यू सो मच वॉचिंग फॉर दिस वीडियो. थैंक यू.